साहेब गुरुनाथ भैर यांचे भाचे आहेत, तर नक्कीच आपले मामाश्री आपल्याला इथून साथ घालत आहेत. नवनाथ भैर यांचे भाचे आहेत. धीरज म्हात्रे ओवले यांना विनंती करेन की आपण आमच्या मंचावरती यायचं आहे. आपले मामाश्री आपल्याला ही प्रेमाची हाक घालत आहेत. त्यानंतर कुंडेवाल गावचे ग्रामस्थ एक प्रेरक नेतृत्व अर्थातच नामदेव भैर साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांनाही विनंती करेन की आपण देखील यायचं आहे आणि आमच्या मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. पाहुण्यांची रेलचल खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते या मॅचेस मध्ये, कारण की कुठलीही स्पर्धा म्हटली की सर्वप्रथम तर आपल्याला तिथे अतिथी मान्यवर असणं खूप गरजेचं असतं आणि अतिथी मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील खऱ्या अर्थाने या मॅच साठी आपला जीवनातील अमूल्य वेळ खर्च करत आहेत. त्यासाठी आपण त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूयात. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे अशी विनंती असणार आहे. श्रीमंत घरत साहेब आपल्याला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उल्वे शहर अध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. या मॅच साठी आपण त्यांना होस्ट ही कामगिरी दिलेली आहे. अँकर आपण म्हणून त्यांना पाहतोय, अँकर होस्ट आपण पाहतोय. पूर्णतः काम ते सांभाळत आहेत आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. प्लीज कम टू कॉमेंट्री बॉक्स. याच दरम्यान आमचे अतिथी मान्यवर भरत शेठ जोमा म्हात्रे साहेब या गावचे ज्येष्ठ नागरिक यांना मी विनंती करेन की आपण आमच्या मंचावरती यायचं आहे आणि मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे आयोजक विनायक पाटील साहेब आपल्याला ही आग्रहाची आणि अगत्याची आपल्या समोर इन्व्हिटेशन कॉल पाठवत आहेत. आपण या आमच्या मंचावरती आणि मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतो या महाराष्ट्र नवनिर्माण सेना उल्वे शहर यांच्या वतीनं दिनदर्शिका देखील छापण्यात आलेली आहे. श्रीमंत रवींद्र घरत सर यांच्या माध्यमातून आपण पाहतो या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 12 जुलै या तारखेला दिल्या आहेत. त्यानंतर अमित विनायक पाटील उल्वे शहर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेना यांना देखील आपण पाहतोय. अनेक साऱ्या कटआउट्स या दिनदर्शिकेवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये आपण जर विचार केला कुमार अक्षय विनायक पाटील त्याचा देखील तिथे वाढदिवस असणारे 26 जुलैला आणि या दिनदर्शिकेचा आपल्याला इथे प्रकाशन पाहायला मिळेल. आणि या दिनदर्शिका देखील आपण पाहतोय संपूर्ण पंचक्रोशीमध्ये या ग्रुपच्या माध्यमातून वाटलेल्या आहेत. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा, सामना चालू, गेम ऑन, लेट्स प्ले, काउंट डाऊन स्टार्ट नाव, 3, 2, 1. ओहो, फुलर लेंथ, फक्त दिशा समोर बंटी जोशी आहे आणि बंटी जोशीसाठी हे चेंडू सहजरित्या चेंडूला फेकून दिला. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. चंदाचे आई बाबा निघारी कासार बोलविला, कोथिंबीरी हिरवा चोरा. काय सुंदर परफॉर्मन्स आपण पाहिला चेंडूवरती. इतका सुरक चेंडू आणि इतक्या चांगल्या चेंडूला इतक्या सहजतेनं हाताळणं खूप कमी फलंदाजांना जमतं. इथे आपण पाहिलंय तसाच काहीसा खेळ या फलंदाजांना दाखवला आणि या चेंडूला मात्र 4 धावांसाठी कन्वर्ट केलेला आहे. नेक्स्ट बॉल इथे 6 धावांसाठी आपण पाहिलं. 6 धावांना संघाचा अकाउंट ओपन. पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न तिथे आहे. इथे चेंडूची अडव पहा किती सुरेखरित्या झाली आहे. लेग स्लिप मधील क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय, फेकतोय. दरम्यान दोन फलंदाज दोघांमधील रनिंग बिटवीन द विकेट टाकत नाहीयेत, कारण की त्यांनाही माहिती आहे इथून जर आपण धावलो तर आपली विकेट जाईल. मात्र त्यांना इथून स्वतःची विकेट वाचून खेळायचं आहे आणि त्यासाठीच त्यांचा हा अट्टास आपण पाहतोय. चला धारावी संघ आपण इथे रिपोर्ट करायचा आहे. मी विनंती करेन धारावी संघाला आपण इथे आमच्या मंचावरती येऊन रिपोर्ट करायचा आहे. फुलर लेंथ, 3ही चेंडू आपण फुलर लेंथचे पाहिलेत. आता गॅप मधून चेंडू ढकललाय. बंटी जोशी मॅन फ्रॉम पेट, मॅन इन फॉर्म. 4 धावा या चेंडूवरती, चौकार. थँक्यू. तर नक्कीच आमचे अतिथी मान्यवर
भरत जोमा म्हात्रे साहेबांना मी पुन्हा एकदा विनंती करेन की आपण आमच्या मंचावरती यायचं आहे। आमच्या या स्पर्धेचे आयोजक विनायक पाटील साहेब आपल्या दूरतेनं वाट पाहत आहेत, तर आपण या मंचावरती आणि मंचावरती येऊन आपण विराजमान व्हा आणि या सामन्याचा मनसोक्त आनंद घ्या, ही विनंती मी आपल्याला करेन। याच दरम्यान आपण पाहतोय ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेनं वाट पाहिली, एक शिक्षित व्यक्तित्व अर्थातच संध्यान सर आणि वानखेडे सर या द्विमूर्तीचं इथं आगमन झालेलं आहे आणि आपण पाहतोय या मंचावरती त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। या स्पर्धेला सुशोभित करण्यासाठी अतिथींची रेलचेल चालू आहे। खूप सारे अतिथी मान्यवर आपण पाहिले या स्पर्धेसाठी भेट देत आहेत आणि जात आहेत। काहींच्या माध्यमातून आपण त्यांचं आर्थिक सहाय्य पाहिलं, या स्पर्धेसाठी छोटीशी मदत म्हणून त्यांनी दिली। त्यानंतर काही मात्र आपल्या जीवनातील अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी खर्च घालत आहेत आणि त्यांना आपण पाहतोय। थँक्यू। याच दरम्यान आपण आजच्या दिवसामध्ये ज्या विनोदी समालोचक सरांना ऐकणार आहोत, अर्थातच दशरथ पाटील सर करावे यांचे इथे आगमन झालेलं आहे। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे दशरथ पाटील सरांसाठी। आपण पाहतोय थोडी उशिरा उपस्थिती त्यांची आपल्याला पाहायला मिळते, मात्र इथून धमाल होणार यात काही मात्र शंका नाहीये। जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, हा सामना चालू आहे दोन संघाच्या दरम्यान पेठ आणि दुसऱ्या बाजूनं आपण पाहतोय त्यांच्या अपोजिट बाजूला खेळताना आपल्याला ओले संघ पाहायला मिळतोय। पहिल्या फलंदाजानं हाहाकार माजवला होता, काहीसा चेंडूवरती षटकार चौकार ठोकत बंटी जोशीनं आपल्या फलीचा फेस खोलला होता, मात्र त्याला तंबूचा रस्ता पकडावा लागलाय आणि त्याच्या जागेवरती आपण सोहेल शेख हा फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। तो पहिला चेंडू डॉट खेळलाय, ओहो चापट लावली आहे, व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक, काय चेंडूला भिडकावलंय, 6 धावांसाठी षटकार। थँक्यू। पहिला चेंडू डॉट खेळला, गोलंदाजाला असं वाटलं असेल मिथुन दापोलकर हा गोलंदाज होता, आता मात्र आपली दहशत तिथे चढणार की काय, मात्र फलंदाजांना चढवलेला तो प्रतिहल्ला आपण पाहिला। या चेंडूवरती षटकार देखील मिळवलाय आणि या 6 धावा आल्या असताना संघ पुढे संघाची धावसंख्या एकूण धावा 17 धावफलकावरती आपण पाहिलेल्या आहेत। फलंदाजी करतोय प्रथम सत्रामध्ये आरसीसी पेठ संघ आणि दुसऱ्या बाजूनं त्यांना जोड मिळते आहे प्रतिस्पर्धी संघाचे अर्थातच ओले संघाचे, आणि हे दोन संघ आपण पाहतोय गावदेवी मैदान मोरावे या मैदानावरती आपण सामना पाहतोय। शिवदास स्मृती 11 ओले संघ एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला आरसीसी पेठ संघ एका बाजूला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना कुमार अमित पाटील उल्वेश्वर अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या वतीनं आपण या सामन्यांचं आयोजन पाहत आहोत। खऱ्या अर्थानं स्कीमर्स फॅमिली ग्रुप आणि त्या ग्रुपचे पाठीचा कणा, त्या ग्रुपचे आधारस्तंभ म्हणून आपण ज्यांना नेहमीच पाहत असतो आणि अनेक सारी सामाजिक कार्य ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहे। त्यानंतर आपण आता राजसाहेब ठाकरे यांच्यावरती रचलेले त्यांचं ते गीत देखील आपण ऐकलं। आता इथून मात्र ब्रेक मध्ये आपल्याला तो गीत पुन्हा एकदा ऐकायला मिळेल आणि आपण डीजे अक्काची ती संकल्पना इथे रुजवणार आहोत मैदानाच्या आतमध्ये। या चेंडूसाठी बोला यॉर्क लेंथ स्वतःच्या फॉलो थ्री मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता इथे, मात्र चेंडू हातामध्ये येत नाहीये। सरळ बॅटने चेंडू आपण खेळलेला पाहिला, त्यानंतर हा चेंडू इथे गेला क्षेत्ररक्षक होता त्याने चेंडूला अडवलं आणि दरम्यान धावांची रासलीला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये। या 1 धावेनं संघ पुढे एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 18 रन्स, 18 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट। बॅटिंग करते ती म्हणजेच आरसीसी पेठ टीम आणि त्यांना गोलंदाजी करण्यासाठी इथे उपलब्ध झालेली टीम अर्थातच सुपर 4 क्वालिफाईडचा हा सामना खेळण्यासाठी आलेली टीम शिवदास स्मृती 11 ओले संघ। एक खेळाडू आपण त्यांचा पाहिला आज अनुपस्थित आहे आणि त्यानंतर दुसरा खेळाडू या संघामध्ये समावेश त्याचा झाला आणि तो संघनायक म्हणून आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे तो त्यांनी बदल दाखवला। आरसीसी पेठ संघ मात्र तोच संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि त्यांची ही दमदार कामगिरी पाहायला मिळते। बंटी जोशी, तेजस जोशी हे 2 जोशी बंधू आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पहिल्या 2 चेंडूवरती पाहायला मिळाले आणि त्यानंतर आपण पाहतोय बंटी जोशीला परिणामतः बाद व्हावं लागलं आणि त्याच्या जागेवरती आलेला सोहिल शेख इथे चांगला खेळ दाखवतोय। ओहो मिस फील्ड इज देयर अँड एक्स्ट्रा रन्स इज देयर, 4 धावा मिळतील, मिस फील्डचा चौकार। महाराष्ट्राचा हाय मौला शिवरायांना करी वंदन, महाराष्ट्राचा हाय मौला शिव
राजसाहेबांचा मान ठेवी सारा हिंदुस्तान आमच्या राजसाहेबांचा मान ठेवी सारा हिंदुस्तान थँक्यू. नक्कीच आपण आता ऐकलंय आमच्या स्पर्धेचे आयोजक अमित दादा पाटील यांनी रचलेलं हे गीत होतं. धनसर मधून आपण एक गीतकार पाहत असतो, त्यांचा हा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. खरं तर अतिशय सुरेख असं संगीत आणि या संगीताची पर्वणी डीजे मास्टरनं इथे छोट्याशा ब्रेक थ्रू मध्ये आमच्या प्रेक्षकांना ऐकवली आहे आणि प्रेक्षकांना ती देखील आल्हाददायक वाटली असेल यात काही मात्र शंका नाही. पहा नेक्स्ट बॉल इथे आपण पाहिला होता. या चेंडूवरती सिंगल येते, सिंगलने संघ पुढे जाईल, संघाची धावसंख्या वाढेल, एकूण धावा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजे 23 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट, बंटी जोशी बाद झाला आणि त्यानंतर आलेला सोहेल शेख त्यानं 10 धावांचं योगदान दिलं, एक सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट आता केलेले आहे आणि तेजस जोशी हा फलंदाज आता आपल्याला ऑन अ स्ट्राईक पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी आपण रोहन मुंगाजी या गोलंदाजाला पाहतोय, एक ताकदवर गोलंदाज म्हणून ओवले संघामधून आपण ज्याचं नेहमीच नाव घेत असतो तो हा गोलंदाज इथून मात्र राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. इन स्विंग बोटांचा जादूगर, माझ्या बोटात जादू आहे बघा 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 आणि बघावं आणि फक्त बघत राहावं अशी ही गोलंदाजी होती. कारण की टप्पा पडला, चेंडूला उचल मिळाली, उचल आणि वेग फारसा नव्हता मात्र पुरता वेग होता या चेंडूमध्ये आणि इथे फलंदाजानं चकवा खाल्लाय. खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये आपण पाहिलं व्हेरिएशन या गोष्टीला खूप मोठं प्राधान्य आहे. फलंदाजीमध्ये जर आपण विचार केला फलंदाजीसाठी एक आणि एकच गोष्ट सर्वात महत्वाची असते ती म्हणजे मेरिट प्रमाणे खेळणं पहिल्या सत्रामध्ये आणि दुसऱ्या सत्रामध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळणं. तर या बाजूला आपण पाहतोय तर इथे गोलंदाजीसाठी व्हेरिएशन हा एक महत्वाचा कणा असेल गोलंदाजासाठी आणि तो इथे दाखवतोय. ओहो काय सुरेख फटका आहे, मात्र इथे उंची कमी आहे या फटक्यामध्ये आणि या दरम्यान झेल पकडला असताना हा मोठा धक्का बसेल फलंदाजी करणाऱ्या पेठ संघाला. गडी बाद झालाय पेठ संघाचा. अरे चल केला का चिरगोडी खेळायला नग मी पुन्हा येईन. या 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 आमच्या बोकांडी बसा, या 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 आमच्या बोकांडी बसा, अरे या 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 आमच्या बोकांडी बसा. तर नक्कीच आपण पाहतोय खरं तर आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीस आपण त्यांना मात्र इथून विनम्र अभिवादन करूयात आणि पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. खऱ्या अर्थानं आपण जर त्यांचं योगदान पाहिलं तर मात्र ते खूप मोठं योगदान आहे. कारण की आपण असं म्हणतो नसता भगवा शिरावर तर बसला असता परका उरावर. तर नक्कीच हा बसला असता परका, कारण की खऱ्या अर्थानं त्या माणसाबद्दल काय म्हणावं हेही सूचना, कारण की इतकं मोठं योगदान या हिंदुस्थानासाठी त्यांना दिलेलं आहे आणि आपण आज त्यांच्या जयंतीस त्यांना विनम्र अभिवादन करूयात आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊयात. पहा इथे हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलाय मात्र उंची जास्ती आहे या चेंडूमध्ये आणि क्षेत्ररक्षक तिथे जीवाच्या अकांतानं प्रयत्न करतोय. हातातून झेल निसटलाय, झेल भूमीला दान झालाय आणि त्या दरम्यान झेल भूमीला दान झाला असता जो काही पुरेसा वेल जी काही संधी निर्माण झाली फलंदाजांसाठी त्या संधीमध्ये त्यांनी लगेचच सिंगलला डबल मध्ये सिंगल घेतली आणि इथून मात्र या चेंडूवरती एक धाव अंकित केली असताना संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघाची एकूण धावसंख्या आहे ती म्हणजेच 24 धावा, 2 गडी बाद फलंदाजी आरसीसी पेठ संघाची पहिल्या सत्रामधील. थँक्यू. अप्रतिम संगीताची पर्वणी. मी आधी म्हटलं की खऱ्या अर्थानं आज हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिवस आहे आणि त्यांच्या स्मृतीचं अभिवादन आपण पाहतो डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील दिलेलं आहे. तसं देखील आपण कौतुक करूया. डीजे आकाश आपल्याला पाहायला मिळेल आज आपल्यासोबत. संगीतांची पर्वणी इथून मात्र प्रेक्षकांसाठी पुरवतोय. त्यानंतर आपण पाहतोय आज समालोचनामध्ये खऱ्या अर्थानं या गावचा
आपण पाहतोय एक यजमान समालोचक मनोज म्हात्रेला पाहतोय आपण. त्यानंतर शान पाटील सर देखील आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत. त्यानंतर खऱ्या अर्थानं आज आपण ज्या अतिथी समालोचकाची आतुरतेनं वाट पाहत होतो ते आमचे अतिथी आदरणीय समालोचक सर अर्थातच आपण पाहतोय आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत. त्याचे देखील आपण आभार मानूयात. दशरथ पाटील सर करावे आज आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत. पुढील इनिंग साठी आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. या इनिंग साठी आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. आपण पाहतोय नवीन गोलंदाजी निवड इथे विद्याधर म्हात्रे हा गोलंदाज निवडलाय. जो काही छोटासा त्यांना टीम मीटिंग अटेम्प्ट करण्यासाठी वेळ मिळाला त्यामध्ये त्यांनी शॉर्ट टीम मीटिंग अटेम्प्ट केली आणि त्यामध्ये त्यांना प्रश्न पडला होता. त्या प्रश्नावरती त्यांनी उत्तर लिहिण्याकरिता विद्याधर या गोलंदाजाला इथे निवडलाय. या बैलचा चेंडू आपण पाहतोय विद्याधरचा होता. हा चेंडू टॅप क्रिकेट पाहायला मिळतंय कारण की या चेंडूला फक्त टॅप केलं होतं तेही पॉपिंग स्क्रीच वरती अर्थातच पिच वरती या चेंडूला टॅप केलं होतं. चेंडू मागील झोन मध्ये गेला तिथे लगेच चेंडूला अडवलं आणि अडवली झाली असताना एक धाव मात्र चोरली आहे या चेंडूवरती. यात काही मात्र शंका नाहीये. 5 संघ पुढे जाईल. एकूण 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 2 गडी मात्र बाद झालेत. ही एक मोठी लकीर असणार आहे फलंदाजी करणाऱ्या पेठ संघासाठी. नक्कीच आपण जर विचार केला संपूर्ण दिवसामध्ये तिसऱ्या पंचांची मागणी आहे. पहा आयोजक आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जायचं आहे. आयोजकांना विनंती असणारी आपण तिसऱ्या पंचांची भूमिका साकारायची आहे. स्कीमर्स फॅमिली मोरावे आयोजित आमदार चषक व स्वर्गीय हनुमान स्मृती चषक 2021 हे पर्व तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये श्रीमंत घरत सर आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेसाठी आपण त्यांची मोठी कटआउट पाहू शकता. खऱ्या अर्थानं लॉंग स्टॉप आणि फाईन लेग या 2 क्षेत्राच्या मधोमध त्यांची कटआउट आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा रोवत उल्वे शहरामध्ये उपाध्यक्षपदी या नवनिर्माण सेनेच्या ते कार्यरत आहेत आणि चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कुठल्याही प्रकारचं स्व बेनिफिट न मिळवण्यासाठी त्यांचा हा अट्टास आपण पाहिलेला आहे. आपण कालच त्यांच्याशी चर्चा केली. एक चांगले समालोचक आहेत आणि त्यानंतर आपण पाहतोय त्यांना आता मात्र तिसऱ्या पंचांची ते भूमिका साकारत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती चालू. विद्याधर म्हात्रे गोलंदाजीसाठी तयार आहे. विद्याधर म्हात्रे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पाटणोली मोसारे या विभागामध्ये आपण या खेळाडूला रहिवासी म्हणून पाहत असतो. मात्र ओवले संघाचा हा खेळाडू आहे कारण की ओवले संघामधून आपण पाहतोय वर्षानुवर्ष क्रिकेट खेळलाय आणि ओवले गावचा हा ग्रामस्थ देखील आहे. त्याला आपण पाहतोय इथून मात्र खेळण्यासाठी तयार असणार आहे विद्याधर म्हात्रे. एक चांगला गोलंदाज फिरकीचा जादूगर हातभर चेंडू वळवण्याची धमक असलेला हा गोलंदाज इथे गोलंदाजी करण्यासाठी तयार असणार आहे. विद्याधर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी ओव्हर द विकेट न. यावेळीचा चेंडू पहा इथे मोठी अपील घेतली होती कारण की त्यालाही माहिती आहे की या चेंडूवरती कदाचित आपल्याला विकेट मिळेल आणि विकेट घेण्यासाठी LBW ची विकेट मिळवण्यासाठी अपील घेणं हा नियम आहे क्रिकेटचा आणि तो नियम आपण पाहतोय आणि त्या नियमाचा वापर करत असताना ते पंचांकडे अपील इथे मात्र मागितली होती. मात्र पंचांनी फेटाळून लावली. या अपीलीचा एक नियम असाही असणार आहे की जे काही सर्कलच्या बाहेरील खेळाडू असतात ते अपील मात्र करू शकत नाहीयेत कारण की ते खूप दूरवरती आहेत. मग त्यांना इथून संबंध येत नाहीये की आपण अपील करायचा. पहा इथे हा चेंडू इथून मात्र अडवला जाईल आणि या दरम्यान आपण पाहतो या चेंडूची अडवणी होतीये. तर नक्कीच बघा इथे एक वॉर्निंग असणार आहे. खऱ्या अर्थानं आपण जी काही रनिंग घेत आहे म्हणजे चेंडू टाकायच्या आधी आपण सीमारेषा असेल किंवा जे आपल्यासाठी मर्यादा लादलेलं सर्कलचं रेस्ट्रिक्शन आहे त्या रेस्ट्रिक्शनच्या आपण बाहेरून जर रनअप घेता तसं जर आढळून आलं तर नो चेंडू दिला जाईल याची आपण दखल घ्यायची आहे. या बॉलचा चेंडू लोवर फुल टॉस हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न मोठा फटका मारण्याचा धाडस मोठा फटका मारण्याचा मोह आवरता येत नाहीये आणि परिणामता फलंदाज बाद होतोय झेल बादच्या स्वरूपात. याच दरम्यान डीजे निखिल आपण पाहतोय याचं इथे आगमन झालेलं आहे. डिस्क जॉकी अर्थातच डीजे ऑपरेटर निखिल याचं इथे आगमन झालेलं आहे. मी त्याला विनंती करेन आपण आमच्या मंचावरती यायचं आहे. लोकेश पाटील मॅन फ्रॉम धाकटा खांदा खऱ्या अर्थानं 4 दिवसामध्ये या स्पर्धेसाठी आपण त्यांना सबस्टिट्यूट पंच म्हणून पाहतोय. त्यानंतर या स्पर्धेला खऱ्या अर्थानं खूप मोठी मेहनत ते घेत आहेत. आज आपण पाहतोय इथे मात्र त्यांचं आगमन झालेलं आहे.
स्कीमर्स फॅमिलीचे सदस्य आहेत आणि इथे आपण त्यांना पाहू शकता. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये संकेत दादा भोईर असेल, त्यानंतर विनय दादा कोळे असेल, त्यानंतर आपण मनीष दादा यांना देखील पाहतोय. या सांगडे गावावरून आलेले एक मोठं व्यक्तिमत्व मनीष दादा पाटील. नक्कीच बघा, बाहेरून आपण स्टार्टअप घ्यायचा नाहीये. खेळाडूंसाठी विनंती असणार आहे, आपण बाहेरून स्टार्टअप घ्यायचा नाहीये, म्हणजे बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन आपण स्टार्टअप घ्यायचा नाहीये. नेक्स्ट बॉल, इथे बॉलर विद्याधरचा. ओहो, हा चेंडू आपण पाहतोय, काय गोलंदाजी आहे आणि किती गोलंदाजीमध्ये सरसपणा आहे पाहायला मिळालेला आहे. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा, षटक संपलं जाईल. इथे षटकाचा खेळ संपल्यानंतर विद्याधरच्या या षटकामध्ये आल्या 3 धावा, एकूण 27 धावा. धाव फलकावरती 3 गडी बाद फलंदाजी आरसीसी पेठ संघाची. आणि यह ग माझे सोने, ग माझे सोने, तू लगती वचरानी, ग माझे सोने, ग माझे सोने. तर बघा, आमच्या गेटवरती आमचा जो फ्रंट गेट आहे तिथे जी कोणाची 4 व्हील तिथे पार्क केलेली आहे ती आपण 4 व्हील तिथून हटवायची आहे, कारण की इथे त्रास होतो आमच्या प्रेक्षकांना आणि आमच्या मान्यवरांना. आपण ती 4 व्हील तिथून हटवा हीच विनंती असेल आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून. ओहो, क्लीन बोल्ड, दांडेगुल, त्रिफलाचित फलंदाज बाद, मधली एसटी उखाडली आणि फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला गोलंदाजानं. पंढरी पंढरी जशी पंढरी पंढरी कभी तुराया नगरी नगरी कभी तुराया नगरी नगरी आपागे तुम्ही पंढरीला आपागे तुम्ही पंढरीला स्वामी तिथे बरी आम्ही पंढरी पंढरी पंढरी. थँक्यू. तर नक्कीच आपण बघता अतिशय सुमधुर संगीताची पर्वणी. खऱ्या अर्थानं आपण वारकरी सांप्रदायिकतेचं हे गाणं होतं, कारण आपण जर विचार केला आपल्या संपूर्ण मराठी बांधवांना आपण जर भक्तिभावना आणि त्या भक्तिभावनेमध्ये खऱ्या अर्थानं वाहून जाणाऱ्या या वारकरी मंडळीचं हे गाणं ऐकलं आणि इथे हरिकीर्तनाचा लाभ घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे, कारण की चांगल्या शिकवणी आपण हरिकीर्तनामधून पाहत असतो. त्यानंतर हरिपाठ असेल किंवा इतर ज्या काही आपण सामाजिक संस्था पाहतोय ज्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं जात आहे आणि आपण पाहतोय इथे तसंच काहीच हे भक्तिभावनेचं गाणं होतं. म्हणजे डीजे मास्टर फक्त इथे आपण पाहतोय तो ऊत आला म्हणून भूत झाला असं कार्य करत नाहीये, तर इथे सर्व गोष्टींना तो प्राधान्य देत आहे आणि इथून आपण त्यांच्या माध्यमातून चांगल्या संगीताची पर्वणी ऐकत आहोत. भावेविन भक्ती, भक्तिविन मुक्ती, बळविन शक्ती बोलू नये, कैसेनी दैवत प्रसन्न तरित, उगा राहे निवांत शिनसी वाया, सायास करीशी प्रपंच दिनदिशी, हरिशीन भजसी कवन्या गुणे, ज्ञानदेव म्हणे जप तप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. जपतप न करता आपण इथं मात्र प्रयत्नांना स्थान देऊ आणि प्रयत्न करत आपण या मॅच मध्ये प्रयत्न करायचं आणि प्रयत्न करून आपण मोठं व्हायचं, याच गोष्टीची शिकवण घेऊन मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. नेक्स्ट बॉल आणि नेक्स्ट बॉलर आपल्याला पाहायला मिळेल सतीश म्हात्रे. स्ट्राईक चोरण्याचा प्रयत्न आहे इथे आणि त्यासाठी विकेट मात्र जाईल यात काही मतशंका नाही. फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात. नक्कीच आपण पाहतो या नॉन स्ट्रायकर एंड वरचाच फलंदाज बाद आहे आणि त्याच फलंदाजाला इथे बाद दिलं गेलाय. इथून आपण पाहतोय हा फलंदाज बाद होतोय. सतीश हा गोलंदाज आपण पाहतो अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती विकेट आपण त्याची पाहिली, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती रनआउटची विकेट घेऊन मात्र इथून आपण त्यांना पाहिलं तर इथे त्यांचं हे मोठे योगदान पाहायला मिळतंय गोलंदाजीच्या माध्यमातून. 2 चेंडू एकही धाव खर्च केली नाहीये, गड्याला मात्र बाद केलाय. ओहो, चांगली चपराट गॅप मधून एक्सपर्टली इन्क्लूड इन टू द गॅप. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू फरार, सीमा पार, पेटकर ब्रँडेड चौकार.
थँक्यू. या चेंडूवरती चौकार आलाय. बॅकअप कसं असावं याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण की 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती एकही धाव आली नव्हती. मात्र ती कमतरता पण कशी भरून काढायचे याचं हे उत्तम उदाहरण होतं. 4 धावा या चेंडूवरती आल्यात. यावेळचा चेंडू आपटीबार चेंडू, आपल्या खांद्यातील वेग, आपल्या मनगटातील ताकद या चेंडूवरती पणाला लावली होती. या दरम्यान आपण पाहू शकता आपण जो शीत कपाट पाहतोय, जो मॅन ऑफ द सिरीज साठी खऱ्या अर्थानं आमच्या आयोजकांनी ठेवलेला आहे आणि तो रेफ्रिजरेटर इथे आलेला आहे. आणि इथे आपण पाहू शकता मॅन ऑफ द सिरीज साठी असलेले हे मोठं पारितोषिक. नेक्स्ट बॉल, बॉलर पुन्हा एकदा तयार असेल. यावेळचा चेंडू, चांगला चेंडू इथे फेकलेला आहे आणि इथे मात्र गोलंदाजी इतकी सुंदर होती. आपण जर विचार केला दशरथ सर इथे या गोलंदाजाच्या फॉलोथ्रीचा, त्यानंतर त्याच्या रनवेचा, त्याच्या रिलीजिंग पॉवरचा, तर इथे आपण पाहतोय ज्या प्रकारचा कंट्रोल त्याच्याकडे आहे. कुठेही चेंडू क्षणभरात तो बदलू शकतो आणि इथे मात्र त्याला ती निर्णयास्पद आपण कशी गोलंदाजी करायची यासाठी त्याला या गोलंदाजीची नक्कीच मदत होत असेल, यात काही मात्र शंका नाहीये. पहा नेक्स्ट बॉल, बॉलर सतीश म्हात्रे याचा. क्लीन बोल्ड, तांडी गुल, एखादं शहर उद्ध्वस्त व्हावं आणि तिथे मात्र सर्व अस्ताव्यस्त व्हावं असं उदाहरण. ए माझ्या पिल्लू आज प्रपोज मारते तुला, अरे ए माझ्या पिल्लू आज प्रपोज मारते तुला. मजबुरी होती माझी समजू ना तू घेना, तुझ्यासाठी आली परत बघ ना माझ्या सोना. थँक्यू. तर नक्कीच निशांत आतिश 11 वाकलन संघाचा संघनायक आणि जतीन 11 धारावे संघाचा संघनायक, मी या 2 संघाच्या संघनायकांना इथून विनंती करेन की आपण इथे टॉस साठी आमच्या अतिथी कक्षेमध्ये संपर्क साधायचा आहे. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. निशांत आतिश 11 वाकलन आणि जतीन 11 धारावे या 2 संघाच्या संघनायकांना इथून मात्र अ गटातील 2 संघ असतील. पहा हा मॅच चालू आहे. ब गटातील 2 संघ आहेत. त्यानंतर ड गटामधून अद्वित 11 दिघाटी या संघाला आपण क्वालिफाईड होताना पाहिलं आणि सुपर 4 साठी क गटामधून आपण स्वरूप 11 विंधने संघाला पाहिलेला आहे, जो इथून सुपर 4 साठी क्वालिफाईड झालेला आहे. मग स्वरूप 11 विंधने आणि अद्वित 11 दिघाटी या दोघांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल, जो उपांत्य फेरीसाठी तो सामना खेळला जाणार आहे. तर इथून या पहिल्या सत्राचा खेळ आपण संपताना पाहिलाय. पहा पहिल्या सत्रामध्ये एकूण धावा बनल्या त्या म्हणजेच 31 आणि 32 धावांचं आव्हान असणार आहे ते ओवले संघासमोर. या 32 धावा कशा बनतील, 32 धावा कशा रोखल्या जातील याचं धावतं पळतं समालोचन ऐकण्यासाठी आपण जाऊयात टेनिस क्रिकेट विश्वामधील विनोदी समालोचक अर्थातच दशरथ पाटील सर करावे यांना आपण ऐकूयात. हॅलो 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 माइक चेक माइक चेक. हॅलो स्केमस फॅमिली मोरावे आयोजित आमदार चषक व स्वर्गीय वैकुंठवासी हनुमान स्मृती चषक 2021 आजचा हा अंतिम शेवटचा दिवस. अतिशय चांगलं आयोजन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यंग ब्रिगेडियर अमित विनायक पाटील उळवे शहर अध्यक्ष, तसेच श्रीमंत रवींद्र घरत उपाध्यक्ष उळवे शहर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना. तर या ठिकाणी 32 धावांची गरज. निर्धारित 24 चेंडूमध्ये प्रति षटकामागे 8 धावांचा स्किन रन रेट. आमच्या समवेत प्रणय म्हात्रे. तत्पूर्वी साईनाथ कोहली, मिलिंद कोहली, सम्राट कोहली यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर आगरी कोहली कराडे संघटना उळवे नोडचे अध्यक्ष आकाश कोहली यांना देखील विनंती असेल की सर या आपण व्यासपीठावरती. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरच्या स्वागत असेल. और टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आरशीसी पेठ आणि ओवळे गावचा हा शिवदास स्मृती ओवळेगाव. जसं मैदान तसं त्यांचं नामकरण. प्रत्येक मैदानावर ओवळेगावचं वेगवेगळं नाव. आणि पॅकर्स मोरावे, कारण सर्व टीम घेतले मोरावे गावाने विकत घेतलेले आहेत, कारण लाखाची स्पर्धा आहे. नुकताच फ्री झालेला आहे. जरा टेस्टिंग करा, एक बिअरचा बॉक्स टाकून ठेवा.
तर सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वाधाची पहिली जोडी जोड गोली पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण 32 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अतिशय चांगलं भव्य दिव्य आयोजन चांगली ध्वनिक्षेपण व्यवस्था आणि MTC मॉडर्न टेनिस cricket.in महाराष्ट्र का मला वाटलं मॉडर्न अच्छा अच्छा नाही काय मॉडर्न कॉलेज आहे मॉडर्न म्हणजे आधुनिक तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट तर पहिलं षटक घेऊन गोलंदाज तयार बॉलिंग मार्कर गोलंदाजच्या भोळ्यावर रॅम्पर अंबाटीदार वैते पहिलं षटक पहिला चेंडू तयार राईट आर्म महोदय विकेट आणि हा पहिला चेंडू हवेमध्ये असेल बघूया अतिशय चांगली गोलंदाजीने शॉट बॅकवर्स केलेला पहिला फलंदाज बाद अतिशय खराब सुरुवात शिवदास स्मृती ओवळे संघाची पहिली विकेट नेस्तनाबूत आणि अशा प्रकारे फलंदाज बाद बघूया आणि अशा प्रकारे पहिला फलंदाज बाद पहिला गडी गार असं वाटलं होतं अनंत चतुर्दशी मन राहील पण गौरी विसरण्याला विसर्जन अरे माहेरी माझी बायको गेल्या घरी बाजूवाली येते घरी धन्यवाद धन्यवाद दादा जरा थांबा जरा आरतीचा टाइम आहे ही गाणी नंतर वाजवा पहिला फलंदाज बाद पहिला गडी घरात पहिल्या विकेटचा बदल नवीन वंडावंता फलंदाज शिवदास स्मृती ओवळे संघाला अतिशय खराब सुरुवात संघाची धाव संख्या 0वर 32 धावांना माग काढायचा बघूया एकीकडे आरसीसी पेठ हा बलाढ्य संघ ताकदवर संघ वैयक्तिक पहिलं षटक बॉलिंग मार्क तयार आणि हा चेंडू येस आउटसाइड द ऑफ स्टंप एक जबरदस्त बघूया ताकीद तुम्हाला देतो वॉर्निंग कृपया जो स्टार्ट घेता आपण सीमारेषे बाहेर जाऊ नका प्लीज आणि हा डॉट बॉल निर्धाव चेंडू संघाची धाव संख्या स्थगित सेमी 0वर 1-0 अशी खराब सुरुवात राईट आर्म महोदय विकेट आणि हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला गेलाय बघूया अतिशय टायमिंग शॉट बघूया जबरदस्त टायमिंग आणि हा पहिला नेत्रदीपक फटका संघाची धाव संख्या 4वर 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट 1-4 धन्यवाद आणि शिके बॉय यांच्यातर्फे बघूया आयवा झेल साठी 200 रुपये फक्त शिके बॉईज साठी काल म्हटले काहीतरी 1000ची काय ऑफर होती आणि हा चेंडू पुन्हा फ्लिक केला बघूया जबरदस्त टायमिंग आणि हा दुसरा चौकार यस डीप मिड विकेट आणि स्क्वेलिक यांच्यामधून सलग दुसरा चौकार संघाची धाव संख्या 8वर 1-8 पहिला चेंडू चांगला होता नंतर मात्र संपूर्ण नियंत्रण बिघडवलं गेलं आणि अतिशय चांगली बॅटिंग चांगली फलंदाजी दमदार स्ट्रोक संघाची धाव संख्या 8 for 1 षटक क्रमांक पहिला प्रगती पदावर धन्यवाद डीजे ऑपरेटर आणि हा चेंडू पुन्हा यस चांगला टायमिंग शॉट बघूया फ्लिक केला पुन्हा एकदा चौकार यस सलग तिसरा चौकार काय बॅटिंग आहे बघूया खेळण्याची हातोटी बघा जबरदस्त टायमिंग नेत्रदीपक फटका संघाची धाव संख्या 12वर धन्यवाद डीजे ऑपरेटर 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट 1-12 फक्त 20 धावांची गरज असं वाटलं होतं पहिल्या चेंडू जो बळी गेला बघूया असं वाटलं तो ओवळे संघ दमछाक घेईल परंतु नंतर मात्र जबरदस्त मुसंडी मारली सलग तिसरा चौकार 2 balls to go in the first over मोरावेगाव षटक क्रमांक पहिलं प्रगती वादार बॉलिंग मार्क तयार एकच वादा राजू दादा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विधानसभेतला एकमेव आमदार अग्री समाजाचा हा मुलुक मैदान तोफ आणि हा चेंडू यस पुन्हा एकदा भिरकावून दिले बघूया अतिशय चांगला फटका आणि हा षटकार सलग 3 चौकार त्याच्यानंतर एक दमदार षटकार संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 18वर तत्पूर्वी प्रसाद शंकर पाटील साहेब त्याचबरोबर समीर म्हात्रे साहेब यांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती त्याचबरोबर वृक्ष मित्र मंडळ गव्हाण कोपर सैनत कोली जे या वर्षी जब्बल त्यांनी 450 झाडं लावून त्यांना जगवले देखील आहेत त्यांच्यासाठी जरा जोरदार एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत
त्याचबरोबर मी विनंती करू उल्वे नोडमधील एक जबरदस्त समालोचक हरिश्चंद्र भगत यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर पेड गावचे एक जबरदस्त सिंगर शुभम जोशी यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अत्याधुनिक उल्वे शहरामध्ये बघा हरिश्चंद्र भगत यांना विनंती करतोय. बघा अतिशय जुने समालोचक. त्यावेळी शिक्षक फक्त असायचे मडवे गुरुजी आणि 2-3 गुरुजी असायचे, त्यांच्यात आम्ही आणि कमी तिथे आम्ही हरिश्चंद्र भगत. पुन्हा एकदा तयार दुसरा षटक प्रगती बदावर. संघाचे धाव संख्या 6 चेंडू आणि 18 धावा. 1 बाद 18. 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 6 बॉल. दुसरा गोलंदाज दुसरा षटक तयार. बॉलिंग मार्कवर आरसीसी पेठ संघाचा हा नवीन गोलंदाज अरबाज शेख. 18 मध्ये 18 आणि हा पहिला चेंडू पंच केला. बघूया 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 19. 51. सर्व मान्यवांना विनंती करतो कृपया प्लीज स्टेजवर बसा. पण स्टेजवर बसायला घाबरतात. पैसे खिशात हात घालायला लागतो काय. एका ठिकाणी स्पर्धा होती, एक पण कुत्र पण येत नाही. 50 वेळा विनंती असला आम्ही थकलो. पाहुणे यायला घाबरतात का मला समजत नाही. त्यांना वाटते पैसे द्यायला लागतात काय. गुच्छे घेतला म्हणजे दान आहे की नाही. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. असं काही नाही, महाराष्ट्र नवीन त्याला भक्कम आहे प्लीज. आणि हा यस दमदार स्ट्रोक्स, यस मॅग्निफिशियंट ड्राईव्ह, अप्रतिम फटका, वज्र टोळा, भीम टोळा, आदिवासी फटका, माताडी फटका, वडारी फटका. वडारी म्हणजे टापकरी दगड फोडणारा जो गोटे अंपायर. नाही म्हणजे सांगतो तुम्हाला माहिती नसेल, आम्ही नस ओळखतो त्याची. पुन्हा एकदा संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 25. 25 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि हा पुन्हा एकदा सलग बघूया. आणि फलंदाज लॉंगॉनला झेल बाद होते बघूया. आणि दुसरा फलंदाज बाद. 2 बाद 25. इनमिन फक्त 7 धावांची गरज. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. या 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 बसा बोकांडी आमच्या. हा माणूस बसला तर काय होईल. सपाट होईल सपाट. म्हणजे ज्याच्या अंगावर बसले तोने सपाट होणार. नवीन फलंदाज चुडावंचा फलंदाज अजित मुंगा. 2 बाद 25. 25 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. पुण्यात तयार बॉलिंग मार्कवर. बॅकवर्ड गली, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डिपिश कव पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, डिप बॅक पर स्क्वेअर लेग, एक लॉंग ऑन, डिप मिड विकेट. आणि हा चेंडू पुण्यादा चांगला फटका दमदार कव्हर ड्राईव्ह बघूया. चेंडूकडे शॉर्ट कव्हरच्या दिशेने 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 26. फक्त उर्वरित 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. ओवळे विरुद्ध पेठ असा हा विद्यमान सामना. तर मी विनंती करते बघूया अतिश 11 वाकलन विरुद्ध जत्रेन दारावे. एक काटे की टक्कर बघूया. अतिशय जबरदस्त टफ आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा यस भिरकावून दिले आणि हा चौकार जाईल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू फरार होईल बघूया. आणि 4 धावा मिळतील. उर्वरित फक्त इनमिन 2 धावांची गरज. जवळजवळ आरसीसी पेठ संघाचा आव्हान संपुष्टात. धन्यवाद धन्यवाद. बाई केली नको आता पपई विक. कारण पपईचा फायदा जास्त आहे केळ्यांपेक्षा. थंडीचे दिवस आहेत. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कर. रायडर राम द विकेट. पुन्हा एकदा पंच केला बघूया. बचावात्मक पवित्र चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेनं. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. यस. आणि ओवळे संघाचा हा बघा पपई आली. पपईचे फायदे मी तुम्हाला नंतर सांगतो काय काय आहे त्याच्यात. कृपया लाईनअप करा प्लीज. लाईनअप करायचं आहे. जरी हरलात जिंकलात तरी करा. शेवटी आपले सगळे आगरी समाज आहे. आणि ओवळे संघाचा हा जबरदस्त व्हाईट वॉश आरसीसी पेठ संघाला जबरदस्त धोबी पछाड. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच सामना पुरुषोत्तम. 7 चेंडू मध्ये 24 धावांची घनागती झंझावाती वादळी फलंदाजी. मिस्टर प्रमोद घरत या स्टेजवर प्लीज.
आणि सोमनाथ पाटील कृपया त्यांच्या शुभ हस्ते बघूया प्रमोद गायन सन्मानित करावं, कारण ते आणि या टीमचे पॅकर आहेत. प्रमोद घरत, त्याचबरोबर प्रसाद शंकर पाटील साहेब, त्याचबरोबर समीर म्हात्रे साहेब यांना देखील विनंती असेल सर या आपण व्यासपीठावरती. त्याचबरोबर निहाल स्पोर्ट्सचे आयोजक ज्या ओल्या ते टुर्नामेंट होतात, निहाल स्पोर्ट्सचे उत्कृष्ट आयोजक निलेश गायकवाड सर, आपल्याला देखील विनंती असेल या सर, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. सोमनाथ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी करण्यात येत आहे, जे ओला संघाचे पॅकर्स आहेत. प्रमोद, कसं वाटतं मॅन ऑफ द मॅच स्वीकारताना? छान वाटतं यार, आता एक महिन्यातून आम्ही पहिल्यांदा फायनलमध्ये गेलो आहोत. या आयोजनाबद्दल काय सांगाल? मी मागेच बोललो, छानच आहे, खूप सुंदर आहे. परंतु या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य राहिलंय, या स्पर्धेमध्ये होणारा जो फायदा असेल त्याच्या 50% रक्कम मुकबधीर कर्णबधीर या मुलांसाठी डोनेट करण्यात येणार आहे. या संकल्पनेबद्दल आपण काय म्हणाल? संकल्पना छान आहे. मी कालच बोललो, काही सर्व क्रिकेटचे टुर्नामेंट ठेवतात, त्यांनी सर्व करायला पाहिजे होतं. बस ओके, बेस्ट ऑफ लक सर, नेक्स्ट मॅच. धन्यवाद. ओल्या ओल्या कुठे जाऊ नका प्लीज, देतो टोकन घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला टायमिंग द्यावा मी, कारण बऱ्याच ठिकाणी बिझी शेड्यूल असतं, बऱ्याच ठिकाणी मॅचेस चालू आहेत. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमित पाटील यांना विनंती करेल की आपण प्रसाद शंकर शेठ पाटील